जळगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। महापालिका निवडणुकीत जागा वाटपासंदर्भात जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत गंभीर मतभेद झाल्यानंतर राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे। अभिषेक पाटील यांनी राजीनाम्याला दुजोरा दिलाय। तो पक्ष कार्यालयात सादर केल्याची पुष्टी देखील त्यांनी केली आहे। निर्णय प्रक्रियेत आमच्या मतांना किंमत नसल्यामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय असाही सूर त्यांच्या समर्थकांकडून बोलताना उमटतोय। यामुळे स्थानिक स्तरावर राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी चिघळल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। दरम्यान या घडामोडीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलंय। काही कार्यकर्त्यांनीही नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असंतोष व्यक्त केलाय। पुढील काही दिवसात राजीनामे किंवा पक्ष बदलण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। या संपूर्ण प्रकरणामुळे जळगाव महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची तयारी, उमेदवारी आणि युती या सगळ्या गणितात मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसतंय। यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय। आता अजित पवारांची राष्ट्रवादी हे संकट कसं हाताळणार आणि मतभेद कसे मिटवणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।